ऐसी चंद्रभागा ऐसा भीमातीर असे अभंगातून वर्णन असलेल्या चंद्रभागा नदीपात्रात श्री क्षेत्र पंढरपूर येथे येणारा प्रत्येक वारकरी भाविक स्नान करत असतो। या चंद्रभागेचे पात्र स्वच्छ राहावे आणि त्याचे पावित्र्य जपण्यासाठी काल विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरच्या सदस्य ॲडव्होकेट माधवी निगडे यांनी दिली आहे। या स्वच्छता अभियानामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर व वारकरी सेवा संघ पुणे यांचा संयुक्त सहभाग होता। यामध्ये दौंड, भोर, बारामती, इंदापूर, शिरूर, आंबेगाव या पुणे जिल्ह्याच्या तालुक्यातील सुमारे 200 वारकरी भाविकांनी सहभाग घेतला। वारी सार्थकी लागावी या संकल्पनेतून चंद्रभागा स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून दर महिन्याच्या शुद्ध नवमीला आणि त्रयोदशीला वारकऱ्यांचे ग्रुप टप्प्याटप्प्याने वाळवंटात साफसफाई करतील, जेणेकरून दशमी व पौर्णिमेला येणाऱ्या भाविकांना चंद्रभागा वाळवंट स्वच्छ मिळेल, अशी माहिती वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष हरिभक्त परायण राजाभाऊ चोपदार यांनी यावेळी दिली आहे। मस्तकाय पायावर या वारकरी संतांची जी ठिकाणं आहेत आणि त्या ठिकाणी ज्या पवित्र नद्या आहेत, वारकरी ज्यांना अतिशय पवित्र मानतात की त्या नद्यांचं तीर्थ घेतात। सध्या त्या नद्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे आणि त्यामुळे वारकऱ्यांनीच यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे। या उद्देशाने प्रत्येक वारकरी जोपर्यंत स्वयंसेवक होत नाही तोपर्यंत ही समस्या सुटेल अशी काही परिस्थिती नाही। त्यामुळे त्या माध्यमातून आपण वारकरी सेवा संघाच्या माध्यमातून आज या ठिकाणी स्वच्छता अभियान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या सहकार्याने आपण या ठिकाणी पंढरपूर येथे राबवत आहोत। या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील सुमारे 200 वारकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत। ते या ठिकाणी चंद्रभागेची स्वच्छता करत आहेत। दरवर्षी त्या दिवशी ते येऊन स्वच्छता करतील असं आपण नियोजन करूया। तसेच वर्षभर ज्या वाऱ्या आहेत, ज्या प्रमुख वाऱ्या आहेत, दशमी, एकादशी, द्वादशी शुद्ध वारी आपल्या इथे भरते, तर नवमीला आणि त्रयोदशीला असे 2 वेळा स्वच्छता जर केली तर नवमीला स्वच्छता केली तर येणाऱ्या वारकऱ्यांना दशमीला स्वच्छ आपलं पात्र दिसेल आणि जी काय अस्वच्छता होईल ती त्रयोदशीला त्या ठिकाणी स्वच्छता करता येईल। आणि या माध्यमातून प्रशासन असेल, मंदिर समिती असेल, हे सर्व स्वच्छता त्यांच्या परीने करण्याचा प्रयत्न करीत असतात, परंतु ही अतिशय अपुरं पडते आणि त्याच्यामुळं प्रत्येक वारकरी जोपर्यंत स्वयंसेवक होत नाही। आता दर्शन बारीला जेव्हा आपण दर्शन करतो, आजूबाजूच्या त्या पुलावरून जात असताना आजूबाजूच्या सर्व घरांवर बाटल्या, तंबाखूच्या डब्या वगैरे याचं सगळ्याचा खच पडलेला आपलं दिसून येतो, परंतु याला वारंवार स्वच्छता आणि लोकांची जनजागृती ही अतिशय महत्त्वाची आहे। आपण या ठिकाणी 1-2 नंबर देऊ आणि ज्याला महाराष्ट्रातल्या कोणाला स्वच्छता करायची असेल त्यांनी नवमी किंवा त्रयोदशीचा दिवस घ्यावा। त्या दृष्टीने सर्व व्यवस्था आपल्या इथं मंदिर समिती आणि प्रशासन या ठिकाणी आपण त्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न करू आणि त्या माध्यमातून सर्व तीर्थक्षेत्र आपली दिवसेंदिवस स्वच्छ होताना आपल्याला दिसतील।